आणि यानंतर एक दुःखद बातमी आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं दीर्घ आजारामुळे आणि वृद्धापकाळामुळे निधन झालेलं आहे। वयाच्या 93व्या वर्षी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। अनंतराव थोपटे यांचं काँग्रेसमधलं योगदान हे मोठं राहिलेलं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी येते। कधी काळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिलेले अनंतराव थोपटे काळाच्या पडद्याआड गेलेत। जवळपास 5 ते 6 वेळा भोर मतदारसंघातून ते निवडून आले आणि काँग्रेसच्या सोबत त्यांनी त्यांचं संपूर्ण राजकारण केलं। त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा संग्राम थोपटे हे देखील 3 वेळा मतदारसंघातून निवडून आले। मात्र गेल्या वर्षी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मात्र अनंतराव थोपटे हे काँग्रेसमध्येच आहेत असं सांगितलं गेलं। गेल्या काही दिवसांपासून, खास करून 15 दिवसांपासून ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती होते। उपचार त्यांच्यावरती सुरू होते। मात्र वृद्धापकाळाने निधन झालं। खूप मोठा राजकीय पट एका अर्थाने त्यांनी पाहिलेला होता। त्यांच्या कारकिर्दीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलेली होती आणि पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत ते एकनिष्ठ असल्यामुळे शरद पवारांच्या सोबत त्यांचा नेहमीच संघर्ष राहिला। शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते किंवा वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून शरद पवारांनी जेव्हा राजकारण केलं आणि शरद पवारांचे एक पक्षांतर्गत विरोधक म्हणून त्यांचं महत्व काँग्रेसमध्ये नेहमीच राहिलं। हा सगळा आपण इतिहासात सांगतो। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार आणि त्यांनी बऱ्याच वर्षांपासूनची त्यांची जी राजकीय स्पर्धा होती किंवा राजकीय वैर होतं ते विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता विधानसभा निवडणुकीवेळी। मात्र लोकसभा निवडणुकी नंतर संग्राम थोपटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपसोबत आता काम करतायत। आणि अनंतराव थोपटे हे आता अनंतात विलीन झालेले आहेत। त्यांच्यावरती उद्या भोरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल।